नमस्कार मंडळी, कसे आहात? मी भाई वडील तुमचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि आज आपण पुन्हा एकदा आलोय भाऊजींच्या घरी, म्हणजे तलवलीमध्ये आलोय। आणि कशासाठी आलोय तर तुम्ही थंबनेल आणि टायटल बघून समजलं असाल। तर मित्रांनो, आज आपण पोपटी बनवण्यासाठी आलोय। त्या अगोदर जातोय आम्ही भाऊजींच्या पाठच्या बाजूला। तर जातोय आता। वहिनी आणि प्रेरणा सुद्धा आले पहिल्यांदा भाऊजींच्या गावामध्ये। तर चला आता आम्ही चाललोय पाठीमागे जरा भाऊजींची गुरं बघायला। मस्तपैकी गावात आलोय। तर हा बघा, हा निवट्या सुद्धा इथे आलाय। हा बघा, हा बघा, इथे निवट्या आलाय। तर चला, हा तुझा मित्र आहे काय? हा मित्र आहे तुझा? नाव काय? अंशू। हा, तर चला आता आपण जाऊया आपली गुरं बघायला। हा, तर चला, कुठे आहेत आपली गुरं? तर ही बघा, नाव काय त्यांची? किती गुरं आहेत? 5 गुरं आहेत। ही बघा आता मित्रांनो, 5 जण आहेत। नाव काय त्यांचे? विवांश? हा मारल, हा मारतो वाटतं। हा मारतो काय? हा, आणि नाव काय यांची? 5 जणांची नावं असतील ना? काय नाव काय आहेत? बाबांनी ठेवलेत। ओके, मग तुझा कोण? तुझा आवडता कोणता आहे? तुझा आवडता कोणता आहे? हा, कुठला? हा छोटा वाला आहे काय? हा बघा, हा विवांशचा आवडता आहे। तर चला आता आपण जाऊया। इथे मागे शेती भीती आहे। हा बघा, मस्त आहे की आंब्याचे झाडं पण लावलेत। हे मागे एवढी मोठी नव्हती काय? आणि इकडे बाकी मस्त आहे की, हे बघा मी बिना चपलाचा चालू आहे। मस्त वाटतंय। आणि पाठी इथे काय आहे? काय आहेत इथे? गुरंढोरं खातात काय? हे चरायला पाठवतात इथे? तर इथे गुरंढोरांना चरायला पाठवतात। तर ही वाडी आहे दुसरी। तर चला आता आपण जाऊया शेतामध्ये। आणि ते आपल्याला शेतामध्ये काय करायचं? शेतामध्ये आपण काय करायचं? शेंगा तोडायच्यात। तर चला आता शेंगा तोडायला जातोय आम्ही। तुम्हाला दाखवतो शेंगा कशा तोडतात। मला पण माहित नाही, मी पण पहिल्यांदाच जातोय। तर चला। हा, येतच कशाला म्हणजे बघायला नको? तर हे बघा मित्रांनो, ये भाऊजींची आजी म्हणजे भाऊजींची आई। तर चला आपण जातोय आता। तर चला आजी येतो। तर मित्रांनो फायनली पोहोचलोय आपण। हे बघा, ते भाऊजी सुद्धा आलेत आहेत। गाडी लावली आहे आणि ते पाणी घेऊन आलेत आहेत। आणि इकडे आई, हे बघा भाऊजींची आई तिकडे शेंगा काढते, ते वाल काढते आहे। तर चला आपण पण बघूया वाल काढता ते। चला, खूप सुंदर असा बघा सनसेट होतोय। हे बघा इथे शेंगा बघा, हे शेंगा दुसरे आहेत। हा चवलीच्या शेंगा आहेत, हे चवलीच्या शेंगा आहेत। आणि हे बघा, हे बघा हे वालाच्या शेंगा, हे वालाच्या शेंगा, हे आपण पोपटीमध्ये टाकणार आहोत। तर आता इकडे हे आई काढतात तिथे वालाच्या शेंगा। हे निवट्या तू पण काढ चल शेंगा। हे बघा, हे बघा, हे बघा, कधी न शेतात चालणारी माणसं, म्हणजे मी पण शेतात न चालत म्हणून त्यांना आता चालायला लागतंय। तर चला, आणि ही शेतात चालणारी माणसं आहे बघा असे। आणि ही बघा, ही 1/2 किलो तिकडनं भाऊजींनी आणलंय। हा गमेला, त्यात आता काढतील। ओ चवली का काढताय? ते बघा चवली काढून खायला लागले। तर भाऊजी, हा आपला शेत किती लांब आहे? कितपर्यंत आहे? किती मोठा आहे हा शेत आपला? कुठपर्यंत? हा झाड सुकलेला की तो लाशी चिंच
तर मित्रांनो हा झाड आहे ना तिथून, आणि हा बाजूने किती आहे कुठला, हे पोल आहे तो लाईटीचा, हा ओके, आणि इथून ह्या झाडापर्यंत. तर मित्रांनो हा बघा हा झाड आहे ना, तर इथून तर ह्या लाईटच्या पोलपर्यंत, आणि तिकडून ह्या आम्ही शेतामध्ये एंट्री केली तिथून तर तो चिंचाचा झाड तिथपर्यंत. आणि सोबत हा सनसेट एक नंबर वाटतोय. मी तिसऱ्यांदा की चौथ्यांदा बोललोय, पण जेवढा समुद्रातून छान वाटतोय तेवढा शेतामधून पण छान वाटतोय. मित्रांनो हे बघा आता आप्पा ही जागा साफ करतात, कारण आपल्याला हे बघा हा एक मडका आणि तो एक मडका, त्याच्यामध्ये आपल्याला पोपटी लावायची आहे. तर हा छोटा मडका आहे, त्याच्यामध्ये व्हेज आणि ह्याच्यामध्ये नॉनव्हेज. तर आम्ही नॉनव्हेजवाली माणसं 1 2 3 वैभवदा 4 आणि मी 5 आणि हा तो एक 6 अशी, सॉरी 5.5 माणसं आहेत. आणि ही बाकी 1 2 3 आणि काका 4. तर ही व्हेज माणसं आहेत, त्यांच्यासाठी हा छोटा मडका, आम्ही 5.5 म्हणून आम्हाला मोठा मडका. तर असं काही आहे आता. तर चला, आणि हे बघा आपल्याला नवीन ब्लॉगर भेटले आहेत. काका तुमचं चॅनलचं नाव? तर काकांचा ब्लॉगिंग चॅनल SK, जाऊन भेटा, सगळ्यांना सबस्क्राईब करा. आणि बाकी सगळे आलेत हे बघा मंडळी. तर हे बघा हे काका आहेत, ही काकी आहे आणि ही काकीची पोरगी आहे. तर झाला असेल इंट्रोडक्शन. बाकी ताई तोंड वरती कर. हा ही माझी ताई, तर ही जयताई, आणि ही त्यांचे पती कुठे गेले, हे भावाजी. हा तर चला मित्रांनो, हे गवत आता एकत्र करतोय, तोपर्यंत इथे ताई सुद्धा तयारी करते आहे. आणि एवढ्या शेंगा काढल्यात, मी एकट्याने काढल्यात आणि हे चौघांनी मिळून ते काढलेत एवढ्या. तर आणि बाकी किती मेहनत केली मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल मी किती थकलोय बघा, खूप थकलोय मी, असा घाम बिम खूप गाळलाय मी. तर मित्रांनो काकी आपल्याला काहीतरी माहिती देतात आहेत. काय काकी हातामध्ये? सुकलेल्या मुगाच्या शेंगा आहेत. आता ते कुठल्या एखाद्यातून मूग निघतील. हा बघा, आणि हे ओले मूग आहेत हे बघा, आणि ते सुकलेले आहेत. हा हे आता आम्ही सुद्धा खाल्लेत आहेत, आणि हे नाही, हे चावणार नाही तुमच्या दातांना. हे बघा, आणि हे सगळे सुके मूग आहेत. आणि असा मस्तपैकी फॅमिलीचा माहोल. मी आता आप्पांसोबत चाललोय भांबरूट काढायला. तर भांबरूट हा आपल्या पोपटीमधला मेन पार्ट आहे. तो असल्याशिवाय आपली जी पोपटीला जो टेस्ट आहे ना तो येत नाही एवढा खास. तर त्यासाठी आम्ही भांबरूट काढण्यासाठी आलोय. तर आप्पा भांबरूट काढतात आहेत, दाखवा आप्पा. हा बघा, तर भांबरूट म्हणजे ही झाडं असतात, ह्या पानांमुळे जो टेस्ट येतो ना पोपटीला तो खरंच, हा ह्याच्यामुळे शिजते बिना पाण्याची, आणि ह्याच्यामुळेच टेस्ट येतो ना आप्पा, खूप छान असा टेस्ट येतो खूप. हा बघा जबरदस्त अशी लागते, आणि वास सुद्धा खूप छान येतो. तर हे बघा आप्पाने मी काढतोय. तर चला ह्याचा उपयोग कुठे होतो ते तुम्हाला दाखवेन आता थोड्याच वेळात. कुकरमध्ये पण लागते. हा पोपटी मित्रांनो कुकरमध्ये सुद्धा लागते ह्या भांबरूटच्या मदतीने, आणि न करपता. याचं खासियत आहे, त्याच्यामुळे आपली जी पोपटी असते ती शिजते सुद्धा आणि करपत सुद्धा नाही. बरोबर ना आप्पा? इथे बटाटे काढलेत हे बघा, कापूई पण झालेत. आणि इथे ताई आता कौल फ्रायची तयारी करते आहे. हे बघा त्याचा चूल पेटवते आहे, त्याच्यावरती असा कौल येईल वरती, आणि मग त्याच्यावरती फ्राय करू. आणि हे बाकीचं मटेरियल इथे, आणि इथे सुद्धा दगड मांडून झालीत आहेत, आणि ह्यांना फक्त आता भरायचंय. तर हे बघा, हा हे बघा हे चाललेत होली करायला, एक नंबर. हे बघा मित्रांनो इथे सुद्धा प्रोग्राम चालू आहे, इथे जास्त वेळ दाखवू शकत नाही. तर मित्रांनो हे बघा आता ह्याच्यामध्ये व्हेज पोपटी लावायला सुरुवात करतोय. हे पहिला भांबरूट ठेवलाय. हा बघा मित्रांनो भांबरूटचा असा काही उपयोग करतात. तर हा पूर्ण आपल्याला मडक्याच्या आतल्या भागामध्ये लावून घ्यायचा आहे पूर्ण. हा बघा मित्रांनो असा लावून घ्यायचा आहे. तर हे शेंगा टाकतात नंतर त्याच्यामध्ये. तर मित्रांनो हे बघा नंतर मीठ मारल्यावरती
भरू दे. पुन्हा एकदा थोडस आपल्या शेंगा टाकल्यात. तर मित्रांनो हे बघा कांदे बटाटे सगळे टाकलेत. नंतर त्याच्यावरती आता पुन्हा एकदा टाकलेत. हे बघा शेंगा टाकल्यात. तर मस्तपैकी हे बघा शेंगा टाकल्यात इथे. यातले खाल ना कांदे. नंतर मग हे बघा जबरदस्त शेंगा पण पाहिजे. आता शेंगा पण मस्त पूर्ण फुल असे भरलेत. आता हे पुन्हा एकदा मीठ घेतलंय आणि मीठ सुद्धा टाकलंय. हे बघा मित्रांनो वरती मीठ टाकलंय. त्याच्याकरून आपल्याला मीठामुळे टेस्ट येणार आहे. तर हे बघा अजून पुन्हा एकदा कांदा. हा बघा अजून काही आहे. अजून बटाटा सुद्धा पुन्हा एकदा. तर डबल लेअर मारतोय अजून. तर डबल लेअर मारून झालं की थोडा अजून शेंगा टाकतील. नंतर मग थोडा भांबरूट आणि मग पॅक करून टाकू. आणि ह्या साईडला मित्रांनो हे बघा इथे शेंगा होतात आहेत. तर शेंगा इथे भाजतात आहेत. चाकण्यासाठी नवीन आयटम मित्रांनो तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. त्याच्यामध्ये काय टाकलं की फक्त कौलावरतीच फ्राय करतायत. फक्त कौलावरती मित्रांनो फ्राय नाही करतात, कौलावरती भाजतात आहेत मित्रांनो. तर हे बघा मस्त कौल तापलाय त्याच्यावरती आता शेंगा भाजतात आहेत. आणि हे बघा इथे तुम्हाला बोललो नाही मीठ मारलं त्याच्यावरती पुन्हा एकदा शेंगा आणि त्याच्यावरती बांबरूड. आणि हा फिनिश झालाय व्हेजवाल्यांसाठी एवढाच. तर एवढ्यामध्ये त्यांना भागवायचंय. हा एवढं खाऊन गप बसायचंय. तर मित्रांनो हे बघा आता आपल्याला नॉनव्हेज पोपटी लावतात आहेत भाऊजी. तर ह्या मोठ्या मडक्यामध्ये लावतात आहेत. आणि हे बघा त्याच्यामध्ये पुन्हा एकदा भांबरूट असं मस्त आहे की आतमधून पूर्ण मडक्याच्या आतमधल्या भागून लावून घेतलाय भांबरूट. तर हे बघा त्याच्यामध्ये आता शेंगा टाकतात आहेत. तर हा मोठा मडका आहे कारण नॉनव्हेजची माणसं जास्त आहेत. हा 5.5. तर मित्रांनो इथे शेंगांचा जो लेअर आहे ती आपली टाकली आहे. नंतर मग त्याच्यावरती मीठ मारलंय. हा बघा. आणि मित्रांनो हा बघा जाडा मीठ वापरतायत. बारीक नाही तर जाडा मीठ आहे हा. तर तो वापरतायत. आणि हा बघा हा बघा. आणि हा बघा मित्रांनो जबरदस्त असा मेल्ट नाही काय केलंय मॅग्नेट काय मॅग्नेट मॅरिनेट. हा बघा भावाजींचा मॅग्नेट आहे, ताईचा मॅरिनेट आहे आणि माझा मेल्ट आहे. तर समजा मित्रांनो काय केलाय तो. तर हा आता तर मित्रांनो वहिनीने चिकन काढलाय आणि असा ठेवलाय. हे बघा हा बघा मस्त पैकी बघा. हा आता आपल्याला चिकनची लेअर मारायची. जरा सुट्टा सुट्टा करतो आतमध्ये. तर मित्रांनो खूप छान असा आहे बघा मॅरिनेट केलाय. खूप छान आहे. आणि हे बघा अंडी सुद्धा आहेत. तर भावाची अंडी टाकतो इथे आतमध्ये. बघा चिकनची लेअर सुद्धा झाली आहे. तर बस झाली चिकन. चला तर हे बघा आता पुन्हा त्याच्यावरती आपल्याला शेंगांचे लेअर मारतात आहेत. हे बघा तर पुन्हा एकदा शेंगा टाकल्या त्याच्यावरती. हा बघा आता शेंगा टाकल्यात त्याच्यावरती पुन्हा एकदा मीठ येणार आहे. हा बघा इथे शेंगा. आणि हे वहिनी आहे ना जे पीस आहेत ना बोनलेस ते आपल्याला कौल फ्राय साठी काढते आहे. आणि इथे वहिनी बोलते ताई कौल फ्राय रेडी करते आहे. इथे भावाजींनी मीठ मारलंय पुन्हा एकदा. आणि त्याच्यावरती घेतलेत पुन्हा एकदा अंडी. हा बघा अंड्यासोबत बटाटा पण टाकलाय. तर तुम्ही बटाटा सुद्धा टाकू शकता याच्यामध्ये. तर इथे चिकनची लेअर सुद्धा अजून एक चिकन अंडा आणि बटाटा ह्याची एक लेअर. आणि हे बघा कांदे सुद्धा टाकलेत 2-3. आणि ह्या साईडला हे बघा कौल फ्राय चालू आहे. तर कौल फ्रायवर मस्तपैकी बटर लावलाय आणि बटर लावून त्याच्यावरती केलंय सुरुवात मस्तपैकी चिकन फ्राय करण्याची सुरुवात झाली. हे बघा जबरदस्त असा मित्रांनो वास येतोय. खूप छान असा कौल फ्राय चालू आहे. तर इथे ताई कौल फ्राय आणि भावाजी मस्त पोपटी लावण्याच्या तयारीत. दोघांनी मस्त जोमाने काम सुरू केलंय. पुन्हा एकदा आपल्याला इथे शेंगांची लेअर मारतात आहेत. शेंगा टाकल्या शेंगांची. इथे एक लेअर झाली की पुन्हा मीठ मारतील. तर मित्रांनो हा बघा पोपटीचा मडका आहे तो आपला रेडी झालाय. आणि तो इथे दगड मांडलेले बघा त्याच्यावरती असा मस्तपैकी ठेवायचा आहे जेणेकरून खालून पण वाफ गेली पाहिजे ना भाऊजी. हा तर हा बघा हा एक मडका आहे. हा बघा तो अंदाजाने आपल्याला जवळ घ्यायचा आहे आणि थोडासा गॅप ठेवायचा खाली मध्ये. आणि हे बघा ते असं ठेवायचंय जेणेकरून खालून वाफ सुद्धा गेली पाहिजे आणि ते शिजलं सुद्धा पाहिजे. आणि एवढं पॅक करायचं आहे जेणेकरून ते पडलं सुद्धा नाही पाहिजे खाली. तर असं काही ठेवलंय मडका. आणि त्याच्यावरती आता आपण गवत ठेवू. आणि तर पूर्णपणे कव्हर करून नंतर आग लावायचे. लाकडं सुद्धा लावतील. अर्धा तास आपल्याला कंटिन्यू ते पण फायर पूर्ण आपली आग आहे ना ती हाय पाहिजे पूर्ण फुल पाहिजे. कारण असं नॉर्मल ठेवून मग ते शिजत नाही.
तर तुम्हाला दाखवेन त्या आगीचा फ्लो किती असणार आहे. तर इथे पोपटे आहे खाली मडकेत, त्यांच्यावरती अशी आग लावले. एवढे आपल्याला कंटिन्यू अशी आग चालू ठेवायची आहे जेणेकरून ते लवकरात लवकर शिजलं पाहिजे. तरी पण मित्रांनो अर्धा तास जाणारच आहे. ताई तिथे बटर टाकते पुन्हा एकदा, एक नंबर. हा बघा आणि ते बाकीची मंडळी. तर चला आपण चिकन जे कौल फ्राय केलंय ते टेस्ट करून बघूया कसं लागतंय. ए बाबो, हा बघा झालाय, बऱ्यापैकी राड झालाय. तर हा बघा मित्रांनो खूप छान असा आहे आणि टेस्ट करूया. नाही मस्त आहे, खूप छान मस्त झालाय. अरे माझा पीस आहे ना तो खाऊन बघा, जबरदस्त झालाय. पण मी देणार नाही हो. तर चला मित्रांनो पोपटी एन्जॉय करतोय, तुम्ही पण एन्जॉय करा. आणि मित्रांनो कोणी कोणी पोपटी खाल्ले तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आपली पोपटी अजून कंटिन्यू बनते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला या पोपटी खायला. तर मित्रांनो आम्ही मस्त नाचलेलो, पण ताईने व्हिडिओ चालू केले नाही, त्यामुळे आता काय, आता रिटर्न आम्ही नाचतोय. मित्रांनो या नाचायला, आता व्हिडिओ चालू ठेवली आहे. चल चालू बा, हात येतोय. व्हिडिओचा इथे तुम्हाला मजा येत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा हा आमचा कौल आहे ना तो तुटलाय आणि आता फ्राय अजून कडक होईल कारण जास्त वाफ लागणार आहे. तर हे बघा, हा बघा जबरदस्त असा तो जास्त तापलाय ना कौल, त्याच्यामुळे तुटलाय तो. आणि हे बघा इथं ताईने शेंगा सुद्धा भाजल्यात, एकामध्ये दोघांची कामं. तर हे बघा इथे शेंगा भाजल्यात, ते सुद्धा जबरदस्त लागतात मित्रांनो. आणि हे बघा इथे आपली जी पोपटी आहे ती कंटिन्यू चालूच आहे. आग भावाजी कंटिन्यू तिला चालू ठेवण्याचं काम करतात. आणि इथे हे बघा अजून एवढं चिकन आहे, तो सगळा कौल फ्राय करायचा आहे आणि ताई करते आणि आम्ही खाण्याचा आनंद घेतोय. तर मित्रांनो हे बघा आपली व्हेज पोपटी रेडी झाली आहे. हा बघा पूर्णपणे खाली झाली आहे. आणि हे बघा व्हेज पोपटी मटन, हा बघा बटाटा फ्राय झालाय, नंतर कांदा एक नंबर. ह्याच्यामध्ये तुम्ही अजून भाजी सुद्धा ऍड करू शकता ना भाई वहिनी. हा पनीर सुद्धा ऍड करू शकता तुम्ही. आणि आता आम्ही काढतोय नॉनव्हेज पोपटी बाहेर. तर हे बघा हा बघा आपला मोठावाला मडका मस्तपैकी, हा मोठावाला मडका आता बाहेर काढतायत. तर हा बघा मित्रांनो आता आपल्याला ही आपली नॉनव्हेज पोपटी सुद्धा काढली आहे. ही आप्पाने घेतलेत, हे बघा दोन चप्पल दोन हातामध्ये आणि अशी उचलली आहे आणि घेऊन आलेत. हा बघा आप्पा. तर आमची सुद्धा पोपटी आली आहे मित्रांनो. चला आता बघूया. हे बघा आता हे बाहेर काढतात आहेत. हा भांबरूड आहे, आता भांबरूड बाहेर काढतात आप्पा. सॉरी 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 हे आप्पा भांबरूड बाहेर काढतात आहेत. ताई त्यांना हेल्प करते. आणि हे आता पोपटी पलटी मारतात आहेत. हा बघा ही नॉनव्हेज पोपटी आपली. हे बघा अंडी चिकन कसला कडक. हा हा बघा मित्रांनो कवटा म्हणजे अंडी. हा मित्रांनो कवटा म्हणजे अंडी. तर हे बघा आणि चिकन बघा मित्रांनो कसले भारी लागतात. हे बघा हे बघा एक नंबर. हे बघा ओहो हे बघा ह्याच्यामध्ये काय काय आहे आहे आहे. हे बघा ह्याच्यामध्ये आहे अजून. हे बघा आप्पा पलटी मारतायत, ते पलटी मारून कंप्लीट झाली आहे मित्रांनो. हे बघा बटाटा कांदा नंतर मग अंडी चिकन आणि फायनली आपले हे शेंगा सोबत पोपटी आली आहे बाहेर.
तर चला मंडळी, या चला सुरुवात करा, या चला जगे पे. तर मित्रांनो, आपली पोपटी रेडी झाली आणि सगळेजण खातात आहेत. तर विचारूया सर्वांना कशी झाली आपली पोपटी. तर चला पहिल्या काकांपासून सुरुवात करूया. तर काका, हे बघा, आपण विचारायच्या आधीच आपल्याला रिव्ह्यू भेटलाय. वैभवदा, कशी झाली पोपटी? एक नंबर. एक नंबर. इथे ताई व्हेज वाल्यांना विचारूया आपण. तर ताई, कशी झाली पोपटी? भूमी, या रिएक्शन इज बेस्ट. काकी, काकी लाजत लाजत बोलतायत. आत्या, कशी झाली? ए निवट्याला विचारूया आपण. निवट्या, कशी झाली पोपटी? मस्त. हा, आता इथे नवीन माणूस पोपटी खात आहे. प्रेरणा, कशी झाली पोपटी? वहिनी, कशी झाली पोपटी? अंडा खाते वहिनी. अंडा शिजलाय का? हे काय पावजी ज्यांनी बनवले त्यांना ते काय नाव ठेवूच शकत नाही, कारण त्यांनीच बनवले ना. तर ठीक आहे, विचारून काय फायदा नाही, आपण खाऊया. बघा, तर मित्रांनो, आपल्याला कलेजी भेटले. आपण टेस्ट करून सांगूया कशी झाली. प्रॉपर शिजलं चिकन आणि जबरदस्त झाले. पोपटी झाली ते आम्ही खातोय, टेस्ट करतोय आणि सोबत एन्जॉय करतोय, कारण फॅमिली आहे आणि ऑब्विसली आम्ही शेतामध्ये पोपटी एन्जॉय करतोय. तर मित्रांनो, तुम्ही हा असा अनुभव घेतला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. सोबतच ही व्हिडिओ कशी वाटते ते सुद्धा सांगा. तर चला, आता आम्ही पोपटी खातोय आणि पोपटी खाण्यामध्ये बिझी आहे. तर भेटू तुम्हाला थोड्याच वेळात. तर मित्रांनो, चला, आमची पोपटी खाऊन झाली आणि फुल धमाल केली आम्ही आणि खूप मजा आली आणि खूप सुंदर आणि खूप छान झालेली पोपटी. तर मित्रांनो, चला व्हिडिओला इथेच समाप्त करूया आणि ही आपली सर्व मेंबर्स जे होते. तर चला, व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर यांना मित्रांनो बोलताना येत नाही तर समजून घ्या. चला, बाय बाय. चला, बाय.